नमस्कार, मी सुरेखाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असा उडदाच्या डाळीचा पापड. उडदाची आणि मुगाची डाळ योग्य प्रमाण घेऊन अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला आज या उडदाच्या आणि मुगाच्या डाळीचं पापड मी सांगणार आहे. मी या ठिकाणी उडदाची डाळ 1.5 किलो घेतलेली आहे आणि मुगाची डाळ मी अर्धा किलो घेतलेला आहे. आता आपण 1.5 किलो घेतलेली उडदाची डाळ ही स्वच्छ एका कापडाने, कॉटनच्या कापडाने अशा पद्धतीने पुसून घ्यायची आहे. त्या डाळीमध्ये जे काही पांढरटपणा असतो, जी काही घाण अस्वच्छ डाळ असते ती स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहे. उडदाची पण अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे आणि मुगाची पण अशा पद्धतीने एका कापडाला डाळ अशा पुसून घ्यायची आहे. याने काय होणार आहे की आपले पापड जे आहेत ते एकदम पांढरे शुभ्र होतात. ही डाळ पुसून घेतल्यावरती मी एकत्र करून घेतली आणि हे दळून आणलं. मी दळून आणल्यानंतर 1 वाटी मी या ठिकाणी पिठी लावण्यासाठी जे पापडाला आपण पीठ लावतो तर त्यासाठी मी 1 वाटीभर इथं पीठ काढून ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी मी जो मसाला आहे तो वापरणार आहे रामबंधू पापड मसाला. याचे मी 2 पुड्या टाकलेल्या आहेत. 100 ग्रॅमच्या मी 2 पुड्या या ठिकाणी 2 किलोला 2 पुड्या वापरलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही 1 किलोच्या डाळीचा पापड करत आहात तेव्हा 1 पुडी वापरायची आहे. मी या ठिकाणी 2 किलो डाळीचे पापड करत आहे, त्यासाठी मी या ठिकाणी 2 रामबंधू पापड मसाल्याची पुडी 100 ग्रॅम म्हणजे 200 ग्रॅमच्या 2 पुड्या वापरत आहे. हे छान असं मिक्स करून जेव्हा ही पुडी आपण या पिठामध्ये मिक्स करतो त्यावेळेस काहीही टाकायचं नाही. मीठसुद्धा घालायचं नाही. नुसत्या 2 पुड्या मिक्स करायच्या आणि थोडं पाण्याचा वापर करून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा. मात्र गोळा तयार करताना आपल्याला हा गोळा पातळ करायचा नाही, एकदम घट्टसर असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडं पाणी घालून यामध्ये आपल्याला हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोळा मळून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा आपल्याला हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आणि तेल लावून हा गोळा मी जवळपास 5 ते 6 तास असाच एका प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी हा गोळा तसाच ठेवलेला होता 5 ते 6 तास. हे पीठ तुम्ही आदल्या दिवशी भिजवलं तरीसुद्धा चालेल आणि दुसऱ्या दिवशी पापड लाटायला घेतले तरीसुद्धा चालेल, किंवा सकाळी लवकर उठून हे पीठ भिजवलं आणि दुपारनंतर तुम्ही पापड लाटायला घेतले तरीसुद्धा चालेल. या ठिकाणी अशा पद्धतीने मी 5 ते 6 तास गोळा हा भिजून दिला आहे. आता 5 ते 6 तासानंतर मी या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून हा गोळा काढते. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं कारण एवढंच की हा गोळा मऊसूत राहतो, कडकपणा येत नाही. आणि जेव्हा तुम्ही पापड करायला घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने टेचून ही कणिक घ्यायची आहे. डायरेक्ट कणिक तुम्ही घेऊ नका. अशा पद्धतीने टेचून ही कणिक तुम्हाला पापड लाटण्यासाठी घ्यायची आहे. टेचल्यानंतर थोडंसं आपण यावरती तेल सोडूया आणि छान असं मळून पुन्हा एकदा टेचून घ्यायचे आहे. म्हणजे आपली कणिक जी कठीण असते ती मऊ व्हायला मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापड आपले कडक होत नाहीत, एकदम खुसखुशीत असे पापड तयार होतात. जर तुम्ही कणिक टेचली नाही तर तुमचे पापड कडक होतात, कणिक टेचली तर पापड खुसखुशीत होतात. त्यासाठी अशा पद्धतीने आता ही मळून मी याचा छान असा एक गोळा काढून घेते. आणि हा गोळा मी एक गोळा साईडला काढून घेतला आहे, तोही छान पद्धतीनं अशा पद्धतीने मळून घेतला आहे. तो मळून झाल्यानंतर त्याचे अशा पद्धतीने असा गोळा लांब करून घ्यायचा आहे. तेल लावून छान असा लांब करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला छोटे गोळे पाडायला मदत होते. अशा पद्धतीने याचे हव्या त्या आकाराचे आपल्याला तुम्ही या ठिकाणी गोळे करू शकता, बारीक मोठे. तुम्हाला जेवढ्या आकाराचा पापड हवा आहे, मोठा हवा आहे, बारीक हवा आहे,
त्या आकाराचे तुम्ही अशा पद्धतीने गोळे पाडू शकता। हे पटकन होतं, याला खूप वेळ असा लागत नाही आणि गोळे केल्यानंतर हे गोळे आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे आहेत, कारण हे गोळे ठिकरत नाहीत। त्यासाठी आपल्याला हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे आहेत। प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्याने गोळे मऊसूत राहतात। आता त्यातलाच एक गोळा घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते पापड कशा पद्धतीने लाटायचा आणि पापड कितपत मोठा असला पाहिजे आणि पापड एकदम पांढरा शुभ्र कसे होतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, बिलकुलही मी या ठिकाणी पीठ लावलेलं नाही। बिना पीठ लावताच माझे या ठिकाणी पापड तयार होता आलेला आहे। कसलंही पीठ लावलेलं नाही किंवा कसलंही तेल लावलेलं नाही। या ठिकाणी दोन्हीचाही वापर मी केलेला नाही, पिठाचाही नाही आणि तेलाचाही नाही। तर अशा पद्धतीने हे उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे मिक्स डाळींचे पापड तयार होतात। मुगाची डाळ अर्धा किलो आणि त्याच प्रमाणानुसार उडदाची डाळ 1.5 किलो असं याचं प्रमाण ठेवलेलं आहे, म्हणजे एकूण 2 किलो होतं। एवढ्या जाडीचा असा पापड आपल्याला हा ठेवायचा आहे। खूप पातळही करायचा नाही आणि एकदम जाडही ठेवायचा नाही। अशा पद्धतीने जसा तो मी पापड लाटला तसाच हा पण लाटणार आहे आणि राहिलेले सगळेच पापड मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे। अशा पद्धतीने आपले पापड लाटून तयार झालेले आहेत। जेव्हा पापड लाटून तयार होतात तेव्हा पापड लाटता फॅन खाली सुकवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये फक्त अर्धा तासच ठेवायचे आहेत। आता हे पापड मी उन्हामध्ये न वाळवता फक्त फॅन खाली वाळवलेले आहेत। फॅन खाली मी 1 तासभर असेच टाकलेले होते आणि 1 तासानंतर मी पलटी करून टाकली। खालची बाजू वरती करून मी फॅन खाली हे पापड सुकवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी अर्धा तासच फक्त कोवळ्या सकाळच्या उन्हामध्ये मी हे वाळवलेले आहेत। खूप छान आणि मस्त असे ही रेसिपी झालेली आहे। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने मी सर्व पापड केले आणि 1 तासानंतर मी खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली अशा पद्धतीने टाकली, म्हणजे आपली जी अशी पापड वरच्या दिशेने जे फुलतात ते अशा पद्धतीने फुलत नाहीत। त्यासाठी मी पापड आहे तसाच आपला चपटा राहावा यासाठी मी एकावरती एक अशा पद्धतीने पापड ठेवले 1 तासानंतर जवळजवळ। आणि मी दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये फक्त अर्धा तासच पापड ठेवलेले होते आणि तेही छान सुकवल्यानंतर या ठिकाणी तेल तापलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, पापड एकदम पांढरा शुभ्र आणि तेल जास्त न पिता एकदम पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत असे पापड आपले तयार झालेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, खूप छान आणि खूपच टेस्टी असं हे पापड झालेले आहेत। जसं तुम्ही लिज्जत पापड घरी आणता आणि लिज्जत पापडची जशी चव असते तशीच या घरगुती केलेल्याने सुद्धा चव येते। अशाच पद्धतीची ही चव आलेली आहे। खूप छान आणि अप्रतिम लागणारा खुसखुशीत असा पापड आपला तयार झालेला आहे। आवाजावरून तर तुम्ही नक्कीच ओळखलं असेल। खूप छान असे पापड झालेले आहेत आणि हातालाही तेल बिलकुलही राहिलेलं नाही।